आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे चित्रकार यांग. बऱ्याच वर्षापूर्वी यांग नावाचा एक मुलगा आपल्या मामाकडे राहत असे. त्याचे मामा एक प्रसिद्ध चित्रकार होते. मामा चित्र काढत असतील तेव्हा यांग तासनतास त्यांच्याकडे बसून राहत होता. ते चित्र कसं काढतात हे तो बारकाईने लक्ष देऊन पाहत असे. त्याला चित्रकलेत गोडी आहे हे मामांच्या लक्षात आलं होतं. मामा त्याला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देत असत आणि त्याच्याकडे नीट लक्षही देत असत. एक दिवस मामा म्हणाले, तू फार छान चित्र काढतोस, माझ्यापेक्षाही अधिक सुंदर. तुझ्या चित्राचं गावात एक प्रदर्शन भरवावं असं मला वाटतं, म्हणजे तुझी चित्रकला लोकांपर्यंत पोहोचेल. यांगच्या मामांनी सर्वांना आमंत्रण दिलं. यांगची चित्र बघायला बरेच लोक आले आणि चित्र पाहून त्यांना आनंद झाला. यांगचं कौतुक करताना लोक म्हणाले, ही चित्र तर अगदी जिवंत वाटतात. तू काढलेलं मधमाशांचं पोळं आणि फुलांची चित्र पाहून तर खऱ्याच मधमाशा येतील आणि पक्षी देखील फसतील. एकदा मामा म्हणाले, माझा एक मित्र दुसऱ्या गावात राहतो, त्याच्याकडे जा आणि त्याला चित्र दाखवून ये. हा घे त्याचा पत्ता. यांगला मामांना सोडून जायचं नव्हतं, पण तरीही मामाची आज्ञा म्हणून तो निघाला. वाटेत त्याला एक मोठं दाट जंगल ओलांडायचं होतं. जंगलातलं वातावरण, झाडझुडपं, प्राणी पक्षी हे सर्व त्याला फारच आवडलं. त्याला अगदी राहावेना. मग इकडे तिकडे जाऊन तो चित्र काढू लागला. रात्र झाली की तो झाडावरच्या घरात जाऊन झोपत होता. होता होता बरेच दिवस झाले. उंचावरच्या या घरामधून अतिशय सुंदर दृश्य दिसत असे. ते पाहून यांग खुश झाला. निसर्गाची सुंदर चित्र काढताना एक दिवस त्याला डुक्कर दिसलं. त्याचं चित्र काढून त्यात रंग भरून होत होता. इतक्यात अचानक कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. वाघ वाघ असं ओरडत एक माणूस जोरात पळत आला. वाघापासून आता कसं बरं वाचावं? चटकन यांगला एक युक्ती सुचली. आपण काढलेलं डुकराचं चित्र त्यांना झाडावर लटकून ठेवलं. मग दोघेही तिथून पळत सुटले. पाठलाग करणाऱ्या वाघाला डुकराचं चित्र दिसलं. त्याचं लक्ष विचलित झालं. त्या चित्राकडे तो टक लावून पाहू लागला आणि त्याच्यावर जोरजोरात गुरगुरायला लागला. तेवढ्यात यांग आणि त्याचा मित्र झाडावरच्या घरात शिरले. काय मग, आवडली नाही ही आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.